गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा अशा या महाराष्ट्र देशाची भूमी समृद्ध झाली ती संतांच्या पावन स्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने. अशा या संतांच्या मांदियाळीत आम्ही सुद्धा होतो बरं का. आम्ही म्हणजेच महाराष्ट्राच्या स्त्री संत. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. महाराष्ट्रातल्या गंगाखेडमध्ये जन्मलेली एक मुलगी. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी तिला पंढरपूरला आणून सोडलं. तिथे गोणाईच्या घरी ती घरकाम करू लागली. गोणाई म्हणजेच संत नामदेवांची आई बरं का. तिथेच तिला विठुरायाची गोडी लागली आणि त्याच्या भक्तीचे गोडवे ती अभंग रचून गायला लागली. ती होती संत जनाबाई. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा, टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. मस्तकी चंदनाचा टिळा, देऊनी तुळशी माळा
वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली पैठण जवळच्या आपेगावमध्ये विठ्ठल गोविंद कुलकर्णी आणि रुक्मिणी यांना 3 मुलांच्या वर 1279 मध्ये मुलगी झाली. देशस्थ ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन सुद्धा पुढे दुर्दैवाचे दशावतार पाहिलेली. 3ही भाऊ अगदी तेजस्वी. त्यातला एक तर अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठीचा मेरुमणी. पुढे जाऊन तर वारकरी विठू माऊली सोबत ह्या तिच्या भावाला सुद्धा माऊलीच मानायचे. अशी ही कुलकर्ण्यांच्या घरातली शेंडेफळ संत मुक्ताबाई. मराठी संतांचा हा भक्तिमय चौरंग निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान यांच्यासोबत मुक्ताई शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रिअली असं वाटलं की पंढरपुरातच आहोत आपण. खूपच छान.